नमस्कार. हॅलो 24 तास मध्ये मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमात आपण विविध विषयांवर चर्चा करत असतो आणि आज आपण आरोग्य विषयक चर्चा करणार आहोत. आणि आजचा आपला विषय आहे जागतिक सोरायसिस दिन आणि जनजागृती. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या सोबत आहेत डॉक्टर सुनील तोलात, त्याचबरोबर डॉक्टर सतीश उदारे आणि डॉक्टर दीपक कुलकर्णी. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी तिन्ही तज्ज्ञांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. पण तत्पूर्वी डॉक्टर उदारे आमच्या सोबत अजून जोडले गेलेले नाहीयेत. ते थोड्याच वेळात आपल्या सोबत जोडले जातील, पण तत्पूर्वी इतर तज्ज्ञांचं मी स्वागत करते. नमस्कार डॉक्टर सुनील तोलात हे ससून हॉस्पिटल पुणे आणि बीजेएमसी इथे प्रोफेसर आहेत. पुणे जहांगीर हॉस्पिटल आणि पूना हॉस्पिटलमध्ये ते आपली रुग्णसेवा देतात. डॉक्टर तोलात हे गोल्ड मेडलिस्ट आहेत. गोखले पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झालाय. ते पहिले MD डेर्मॅटॉलॉजिस्ट आहेत. तर डॉक्टर सतीश उदारे यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास गेल्या 35 वर्षांपासून ते डेर्मॅटॉलॉजिस्टमध्ये प्रॅक्टिस करतात. त्यांनी सोरायसिस या आजारावर एक पुस्तक देखील मराठीत लिहिलंय. डॉक्टर दीपक कुलकर्णी हे 1989 पासून डेर्मॅटॉलॉजिस्ट आहेत आणि ते प्रॅक्टिस करतात. आलोक क्लिनिक नवी मुंबई इथे ते कार्यरत आहेत. तेरणा मेडिकल कॉलेज इथे ते प्रोफेसर आहेत. नवी मुंबई आणि रायगड डेर्मॅटॉलॉजिस्ट असोसिएशनचे ते अध्यक्ष देखील आहेत. डॉक्टर गोखले पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलाय. चला तर आज आपण सोरायसिस विषयी जाणून घेऊयात ह्या दोन्ही तज्ज्ञांकडून. आणि डॉक्टर उदारे थोड्याच वेळात आपल्या सोबत असतीलच, मात्र तत्पूर्वी आपण सगळ्यात पहिला प्रश्न मला विचारायचा आहे तो म्हणजे डॉक्टर सुनील तोलात यांना. डॉक्टर सुनील तोलात, पहिला प्रश्न मला तुम्हाला हाच विचारायचा आहे. खरं तर जागतिक सोरायसिस दिन आज आहे आणि ह्या सोरायसिस दिनानिमित्त आज आपण ही चर्चा करतोय. या दिनाचं का महत्व आहे आणि सोरायसिस म्हणजे नेमकं काय? ह्या दिनाचं महत्व असं आहे की जितके जे पेशंट्स आहेत सोरायसिसचे त्यांना एक प्रकारचा आपण रिस्पेक्ट देतो. त्यांच्यासाठीचं नवीन जे संशोधन आहे, जे नवीन कार्यकर्ते आहे, जे नवीन ड्रग्ज आहेत त्याची आपण माहिती द्यायचा प्रयत्न करतो. आणि बरेचसे पेशंट सोरायसिसचे थोडे डिप्रेस्डही असतात. त्यांना आपण एकत्र आणून त्यांचा आजार इतका वाईट नाही असं आपण त्यांना एक एक रिअश्युरन्स आपण त्यांना देतो. आता वळू आपण सोरायसिस हे काय आहे. काही लोकांच्या मनात धास्तीच बसते. सोरायसिस हा शब्द ऐकून त्यांना वाटतं अरे बापरे, आपल्याला कॅन्सर झाला का काय. पण हा कॅन्सर अजिबात नाही. हा मुळात एक स्किनचा आजार किंवा विकार म्हणता येईल. याच्यात एक तो की काही अननोन कारणाने आपल्या स्किन मधले जे लेयर्स किंवा पेशी आपण म्हणू ते अचानकपणे काही ठिकाणीच फक्त जास्त मल्टिप्लाय किंवा जास्त पैदाइशी होऊ लागते. त्याची अनकंट्रोल्ड पैदाइशी किंवा एकावर एक पेशी आपले मल्टिप्लाय होत जातात, म्हणून थरच्या थर स्किनचे बसतात आणि त्यामुळे हा सोरायसिस होतो. आता हा सोरायसिस लोकांना वाटतं अरे बापरे आता झाला अंगभर मला, तर तसं नसतं. हा सोरायसिस सर्वसाधारणपणे ठराविक ठिकाणीच होतो. आणि चांगली गोष्ट अशी आहे की मोस्ट ऑफ द टाइम्स हा सोरायसिस फक्त कोपरे, गुडघे, हाडाच्या वर जे स्किन असते तिथे, डोक्यात होऊ शकतो, पण नशिबाने चेहऱ्यावर कधीच होत नाही. आणि ह्या सोरायसिस आजारात स्किन सोडून आहे बाकी काही इंटरनल मॅनिफेस्टेशन असतात, पण सर्वसाधारणपणे ब्लड डिसऑर्डर हा नसतो. मोस्टली हा इनहेरिटेड पण नसतो आणि याच्यात पथ्य पाणी किंवा असं बाकी काही ब्लड मधलं काही विकार नसतो. मोस्टली स्किनवरच असतो. डॉक्टर उदारे, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की लहान मुलांमध्ये देखील सोरायसिसची लक्षणं आढळतात का आणि ती साधारणपणे कोणती असतात? सोरायसिस लहान मुलांच्यात होतो की नाही? नक्कीच होतो. कारण बेसिकली सोरायसिसचे 2 एज ग्रुप्स आहेत. एक लहान मुलांच्यात होतो की मग नंतर एकदम 30-40 नंतर होतो. लहान मुलांच्यात साधारण 6 ते 10 वर्षात हा होतो. त्याच्या आधी होत नाही असं नाही, पण कमी प्रमाणात होतो. लहान मुलांच्यात 2 प्रकारे जास्त करून हा रोग होतो. एक म्हणजे ज्याला आम्ही गटेड सोरायसिस म्हणतो तसं होतं की ज्याच्यामध्ये थ्रोट वगैरे असं घशात ते इन्फेक्शन होऊन नंतर ते रक्तावाटे सगळीकडे पसरतं आणि मग अंगावर छोटे छोटे सोरायसिसचे ठिपक्यांसारखे डाग येतात. त्याला आम्ही गटेड सोरायसिस म्हणतो. किंवा एक प्लाक सोरायसिस म्हणजे एक चट्टे उठतात जे युज्युअली कोपरे, गुडघे ह्याच्यावर येतात. हे 2 प्रकार आहेत. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांच्यात लवकर डायग्नोसिस व्हायला पाहिजे आणि जेवढा लवकर डायग्नोसिस होऊन जेवढा लवकर ट्रीटमेंट करता येईल, जेवढ्या लवकर केल्यामुळे ते बरं झालं. आणि सर्वात शेवटी थोडंसं काउन्सिलिंग करणं महत्त्वाचं आहे. पेशंटना आणि त्यांच्या एस्पेशली आई वडिलांना सांगायला पाहिजे की हा रोग थोडासा क्रॉनिक आहे, त्याच्यामुळे बरा होईल पण आयुष्यात पुढे काय होईल सांगता येत नाही. कारण हा थोडासा रोग जेनेटिक आहे आणि हा काही लोकांना स्पेसिफिक जीन्स असतात,
त्या जीन्स आणि एक्सटर्नल फॅक्टर्स, आता आपण बघितलं इन्फेक्शन किंवा काही इंजुरी, याच्यानंतर तो रोग तिथे जास्त प्रमाणात येतो. तुम्ही खूप छान माहिती दिली, कारण की सोरायसिस बद्दल अनेक समज आणि गैरसमज समाजात पसरलेले आहेत आणि या अनुषंगाने सोरायसिस कशा पद्धतीने येतो, काय लक्षणं असतात हे सांगितलं. मात्र डॉक्टर दीपक कुलकर्णी, मला तुमच्याकडे यायचंय. डॉक्टर, सगळ्यात अगोदर म्हणजे सोरायसिसची लक्षणं बऱ्याचदा पटकन लक्षात येत नाहीत असं देखील आपल्याला अनेक केसेसमध्ये आढळतं. तर साधारणतः काही लोकांना अनुवंशिक आजार असतो का, तर त्याबद्दल मला जाणून घ्यायचंय. पहिली गोष्ट म्हणजे डॉक्टर उदारे आणि डॉक्टर तोलाट ह्या माझ्या दोन्ही मित्र मान्यवरांना माझा नमस्कार. आणि याचं सोरायसिस डेचं औचित्य सांगून झी 24 तासनी गेल्या कार्यक्रमाबद्दल त्यांचेही आभार. सोरायसिसमध्ये अनुवंशिकता हा जो विषय आहे त्याच्याबद्दल बरीचशी चुकीची माहिती समाजामध्ये आहे. काय होतं ऍक्च्युअली की असं नाहीये की आई वडिलांना सोरायसिस असला की मुलांना होतोच असंही नाहीये, आणि नसला म्हणजे नाही होत असंही नाहीये. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. मोबाईल ड्रायव्हिंग करताना वापरला म्हणजे ऍक्सिडेंट होऊ शकतो हे आपल्याला माहिती आहे. बरोबर. पण याचा अर्थ ड्रायव्हिंग करताना मोबाईल हातात घेतला गेला की दुसऱ्या क्षणी ऍक्सिडेंट होतो असंही नाहीये. आणि ऍक्सिडेंट होऊ नको म्हणून मी मोबाईल घरी ठेवून आलो म्हणून ऍक्सिडेंट होणारच नाही असं नाही. कारण ऍक्सिडेंटची अनंत कारण आहेत आणि मोबाईल वापरणे त्यातलं एक कारण आहे. तसंच सोरायसिसमध्ये की सोरायसिसची अनंत कारण आहेत. जेनेटिक्स आहे, कातळीला होणारी इजा आहे, काही स्ट्रेप्टोकोकल इन्फेक्शन नावाची काही इन्फेक्शन्स आहेत, त्याच्यानंतर अनुवंशिकता आहे, या बऱ्याच इतर गोष्टी आहेत. आणि या सगळ्यांचा जो काही समावेश आहे तो करून त्या व्यक्तीला सोरायसिस होणार किंवा नाही होणार, किती तीव्रतेचा होणार आणि कुठल्या वयामध्ये होणार हे आवश्यक असतं, हे अवलंबून असतं. त्यातलं अनुवंशिकता हे अगदी थोडंसं असणारं एक कारण आहे. म्हणजे एखाद्याला जर सोरायसिस झाला तर त्यांनी आपल्या मुलांना होईल का अशी भीती बाळगण्याचं काही कारण नाहीये. थोडीशी शक्यता वाढते, पण त्याच्यामुळे घाबरून जाण्याचं काही कारण नाही. अगदी असं काही तो एका पिढीला झालं की दुसऱ्या पिढीला होतं, तिसऱ्या पिढीला होतोच अशी जी एक गैरसमजूत आपल्याकडे आहे ती मला असं वाटतं की गैरलागू आहे, अनाठायी आहे. अगदी फार महत्वाचे मुद्दे खरं तर आता तुम्ही या निमित्ताने मांडलेत, कारण की आज खरं तर जनजागृती दिन आहे हा खरं सोरायसिस बद्दलचा. आणि डॉक्टर सुनील तोलाट, मला तुमच्याकडे यायचंय. डॉक्टर, बऱ्याचदा असं होतं की ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. ह्या सोरायसिसमध्ये स्काल्प सोरायसिस ह्यातला मुख्य प्रकार आहे. तर ह्या सगळ्याबद्दल मला जाणून घ्यायचंय, नेमकं ह्या सोरायसिसचे काय प्रकार आहेत आणि त्याविषयी. तर ह्या सोरायसिसमध्ये तुम्ही म्हणताय तसं अनेक प्रकार असतात. त्यातला एक मी सांगितलं तसं हाडाहाडांवर येणारा हा लोकलाइज्ड सोरायसिस म्हणतात. काही लोकांना अंगभर सोरायसिस होतं, त्यांना जनरलाइज सोरायसिस म्हणतात. नंतर स्काल्प मध्ये पण हे सोरायसिस असू शकतं. नुसत्या स्काल्प मध्ये असू शकतं किंवा अंगावर प्लस स्काल्प मध्ये असू शकतं. बरोबर. तर स्काल्प मध्ये जर सोरायसिस झालं तर त्यात अवघड गोष्ट अशी आहे की सर्वसाधारणपणे जी मलम वगैरे आपण लावतो ती आपण स्काल्प मध्ये सहसा लावता येत नाही. कारण ही केस असल्यामुळे ते चिकट पडतात. एस्पेशली बायकांना फार त्रास होतो मलम लावायला स्काल्पच्या आतमध्ये. बरोबर. म्हणून स्काल्प सोरायसिसची ट्रीटमेंट थोडी अवघड जाते. त्यासाठी आपल्याकडे बरेचसे चांगल्या प्रकारचे शॅम्पूज आहेत. काही शॅम्पूज मध्ये या सोरायसिस साठीची औषधं असतात, तर काही शॅम्पूज मध्ये सोरायसिसचे जे ढीग गोळा झालेले असतात सगळे ते विरघळायला काही द्रव्य असतात. ह्याला म्हणतात कोलटार शॅम्पूज. काही केटोकोनेझोल शॅम्पूज आहेत. तर अशा रीतीने ह्या शॅम्पूज एक ट्रीटमेंट केली जाते. किंवा सोरायसिसला वापरले जाणारे काही स्टिरॉइडची औषधं असतात, ते लोशन्सच्या स्वरूपाने आपण थेंब थेंब टाकून डोक्यातलं सोरायसिस आपण बरं करू शकतो. किंवा जर एखाद्याला डोक्यातलं सोरायसिस प्लस अंगावरही सोरायसिस दोन्ही असतील तर मग पोटातनंही औषध देऊन ती पोटातली औषधं डोक्यापर्यंत पोहोचून डोक्यातलं सोरायसिस बरं होऊ शकतं. आणि जाता जाता एक सांगू शकतो मी की डोक्यातलं सोरायसिस इतकं अवघड नाहीये, पण खरं डॉक्टरांना सर्वात अवघड जातं हे नखांचं सोरायसिस बरं करायला. कारण नख इतकी कडक गोष्ट आहे की त्याच्यामध्ये कुठलंही औषध पेनिट्रेट होत नाही. म्हणून सर्वसाधारणपणे चॅलेंज नखाच्या सोरायसिसच्या ट्रीटमेंटमध्ये असतो. आणि तर ह्याप्रमाणे स्काल्प सोरायसिसची ट्रीटमेंट केली जाते शॅम्पूज आणि ड्रॉप्स आणि लोशन्स किंवा पोटातली औषध. आणि बऱ्याचदा असं होतं की हा जो आजार आहे सोरायसिसचा तो वाढत जातो, तो कमी होत नाही असं देखील ऐकिवात आहे. तर त्याबद्दल मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. एकदा सोरायसिस झाला म्हणजे तो वाढतच जाईल असं काही नाहीये.
सोरायसिस बऱ्याच लोकांना एक छोटासा प्लाग येतो. मी मगाशी लहान मुलांच्या बाबतीत म्हटलं तसं गुडघा किंवा कोपऱ्याला येतो आणि तो आला की बरेच वर्ष तेवढाच सुद्धा राहू शकतो. कधी कधी थोडासा कमी होऊ शकतो. थंडी आली तर थोडासा जास्त होऊ शकतो. कधी कधी इतर बाहेरील कारणं झाली की काही सीझन चेंज झाला, काही टेन्शन आली, एक परीक्षेच्या वेळेला जे टेन्शन येतं तेव्हा सोरायसिसचा काही वाढू शकतो. इन्फेक्शन झालं तर हा वाढू शकतो. त्यामुळे वाढलाच पाहिजे असं काही नाही आणि बऱ्याच वेळा तो कंट्रोल करता येतो. सोरायसिस आम्ही नक्कीच कंट्रोल करतो आणि पूर्णपणे हा घालवता येतो. फक्त एकच आहे की पूर्णपणे गेला असं झाल्यानंतर त्याची जास्त काळजी घेतली पाहिजे आणि जेवढी तुम्ही जास्त काळजी घ्याल तेवढा हा परत उद्भवण्याची शक्यता कमी होते. तेव्हा कमी करणं हे आमच्या हातात आहे, कमी ठेवणं हे तुमच्या हातात आहे. त्यामुळे सोरायसिसला घाबरून जायचं कारण नाही आहे. सोरायसिस हा इन्फेक्शियस नाही आहे. प्रत्येकाची ट्रीटमेंट वेगवेगळी आम्ही देऊ शकतो. बऱ्याच त्याच्यावर उपचार आहेत आणि त्यामुळे त्याच्यावर उपचार करून हा रोग पूर्णपणे कंट्रोलमध्ये आणता येतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला सांगायचं आहे म्हणजे हा रोग इन्फेक्शियस नाही आहे. त्यामुळे या रोग्यांनी लवकर ट्रीटमेंट घ्यावी. ह्या रोगांपासून इतर लोकांनी दूर पळून जाऊ नये एवढं महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा असं होतं डॉक्टर दीपक कुलकर्णी की हा जो सोरायसिस आहे तो कुठेतरी तुमची इम्युनिटी पॉवर कमी झाल्यामुळे हा उद्भवलेला आजार आहे असं बोललं जातं. तर ह्यामध्ये कितपत तथ्य आहे आणि त्याचबरोबर आत्ताच्या या कोरोनाच्या काळामध्ये आपण सोरायसिस असलेल्या रुग्णांनी कशी काळजी घ्यावी याबद्दल काय सांगाल? पहिली गोष्ट म्हणजे सोरायसिस हा काही इम्युनिटी कमी झाल्यामुळे होत नाही, पण इम्युनिटीची व्यवस्था बिघडल्यामुळे म्हणजे चुकीच्या दृष्टीने इम्युनिटीने काम केल्यामुळे हा त्रास होतो. बरं. त्याच्यामुळे इम्युनिटीचा प्रवास जो असतो ना तो असा म्हणजे एक लाईन मध्ये नसतो. त्याचे बरेच फाटे फुटत असतात. त्याच्यातले बरेचसे जे फॅक्टर्स आहेत त्या काही फॅक्टर्स मध्ये प्रॉब्लेम निर्माण झाल्यामुळे सोरायसिस तयार होतो. म्हणजे कातडीच्या पेशींचं जे काही वाढ आहे ते कंट्रोल करणारे जे वेगवेगळे फॅक्टर्स असतात की जे कुठं ना कुठं तरी इम्युनिटीशी जोडले गेलेले असतात त्यांच्यामध्ये डिस्टर्बन्स तयार झाल्यामुळे सोरायसिस होतो. आणि त्याच्यामुळं सध्याच्या कोरोनाच्या वातावरणामध्ये मी असं नाही म्हणणार की सोरायसिस वाढण्याची शक्यता आहे किंवा असं काही नाहीये. फक्त एकच अडचण थोडीशी कोरोनाच्या वातावरणामध्ये येऊ शकते की सोरायसिस जे काही वेगवेगळी औषधं आहेत त्या औषधांमध्ये आपण इम्युनोसप्रेसिव्ह औषधांचा वापर करावा लागतो. वेगवेगळ्या इम्युनोसप्रेसिव्ह किंवा इम्युनोमॉड्युलेट औषधांचा वापर करावा लागतो. सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव चालू झाला त्यावेळी सर्वच डॉक्टरांना अशी एक भीती होती की ही अशी औषधं वापरल्यामुळे पेशंटना सोरायसिस होण्याची कोरोना होण्याची शक्यता वाढेल की काय. त्याच्यामुळे सर्वच म्हणजे डॉक्टर तोलाट माई सहमत होतील की सुरुवातीच्या काळामध्ये आपण सगळ्याच लोकांनी ही इम्युनोसप्रेसिव्ह औषधं सोरायसिसच्या पेशंटना गरज असताना सुद्धा वापरणं बऱ्याच प्रमाणामध्ये कमी केलं. परंतु आता म्हणजे आमच्या असं लक्षात येत आहे की इतकं सहजासहजी काय ते कोरोनाला ते बळी पडत नाही आणि त्याच्यामुळे आपण ती औषधं वापरू शकतो. पण मग बऱ्याचदा सोरायसिस झाल्यावरती खाज येणे हे फार मोठं त्रासदायक असतं. तर अशा वेळेस काही मॉइश्चरायझर वगैरे लावून आपण हे सगळ्या गोष्टी टाळू शकतो का? अगदी. सोरायसिस हा त्रास जो आहे त्याच्यामध्ये स्केलिंग म्हणजे खपले किंवा खवळे निघणं हा त्रास खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो. बरोबर. आणि पेशंटला बऱ्यापैकी खाज येत असते. सगळ्या लोकांना येत नाही. बऱ्याच वेळा म्हणजे इतर एक्झिमा सारख्या रोगाच्या पेक्षा तुलना केली तर आपल्याला सोरायसिस मध्ये कमी खाज झालेली लक्षात येईल. परंतु तरी सुद्धा सोरायसिसच्या बऱ्याच पेशंटना काही रिपोर्ट्समध्ये तर 50% 80% लोकांना जो खाज येते असा आहे. एक्झिमापेक्षा कमी पण येते आणि अशामुळे त्यांना त्याच्यावरून आपल्याला वेगवेगळी मॉइश्चरायझर लावली तर कातडी मऊ होते. मऊ पडल्यामुळे जो काही आपल्याला रिलीफ मिळतो त्यामुळे खाज कमी व्हायला नक्की मदत होते. त्यामुळे मॉइश्चरायझर हा सोरायसिसच्या ट्रीटमेंट मधला एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. अगदी. मला डॉक्टर सुनील तोलात यांच्याकडे जायचंय. डॉक्टर मला एक महत्वाचा प्रश्न, कारण की मगाशी तुम्ही बोलता बोललात की बऱ्याचदा ह्या सोरायसिससाठी आपण क्रीम मलम वगैरे पेक्षाही पोटातली औषधं ओरल औषधं जी असतात ती देणं फार महत्वाचं ठरतं. मग कोणत्या केसेसमध्ये ही ओरल मेडिसिन्स देणं आवश्यक आहे? तर हे सोरायसिसच्या किती प्रमाणात आहे त्याच्यावर अवलंबून आहे. बरं. जर एखाद्यावर पाठीवर पोटावर जिथे हात पोचतही नाही आणि असंख्य ठिकाणी भले छोटे छोटे चट्टे असले तर मलम लावणं सगळीकडे अत्यंत अवघड आहे आणि मलमाच्या ट्युबा परवडणार नाही. किती ट्युबा तर त्यासाठी मग अशा पेशंट्सला पोटातनं औषधं देणंही निवडलं जातं. किंवा या सोरायसिस मध्ये
काही टक्के लोकांना, सगळ्यांना होत नाही, पण काहींना इंटरनल इन्व्हॉल्वमेंट, हे जॉईंट इन्व्हॉल्वमेंट कधी कधी होऊ शकते. तर अशा लोकांना जिथे ज्यांचे जॉईंट्सही इन्व्हॉल्व आहेत, ज्याच्या जॉईंट्समध्ये सोरायसिस पसरलंय, त्यांना तर मग नक्कीच इंटरनल औषधच लागतात. बरं. तर ही इंटरनल औषधं ही बऱ्याच प्रकारची असतात. काही टॅबलेट्सही असतात आणि काही हल्ली अलीकडे लेटेस्ट डेव्हलपमेंट करून काही बायोलॉजिकल्स म्हणून इंजेक्शनच्या स्वरूपात पण औषधं निघाली आहेत. तर हे किती काही प्रकारचे सोरायसिस इतके आता घाबरायचं कारण नाहीये, पण काही कॉम्प्लिकेटेड सोरायसिस असतात ज्याला म्हणतात पस्ट्युलर सोरायसिस, ज्याच्यात अंगभर सोरायसिसच्या चट्ट्यांमध्ये अचानक पस भरलेली फोडं येतात. मग अशा प्रकारच्या सोरायसिसला आपण लोकली किंवा मलमानी हे करू शकत नाही, आटोक्यात आणू शकत नाही. बरोबर. किंवा एक अगदी रेअर म्हणजे सर्वसाधारणपणे होत नाही, आतापर्यंत मी एक 5-6 पेशंटही बघितले असतील की गरोदर बायकांनाही गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यात एक प्रकारचा सोरायसिस होऊ शकतो. खरंय. हाच पस्ट्युलर सोरायसिस सारखा की अंगभर पस्ट्युल्स. मग तेव्हा ही सिच्युएशन फारच अवघड असते आणि तेव्हा ही इंजेक्शन्स किंवा इंटरनल औषधं सोरायसिसला दिली जातात. पण बरोबर. पेशंटने घाबरू नये की डॉक्टर बाबा आता इंटरनल औषधं द्यायची ठरवतात, म्हणजे ह्या औषधांनी माझ्या शरीरात काहीतरी विकार होईल, माझी किडनी डॅमेज होईल, माझं लिव्हर डॅमेज होईल, हे होईल ते होईल, अशी घाबरायची कारण नाहीये. खरंय. कारण जेव्हा डॉक्टर इंटरनल औषधं द्यायची ठरवतात तेव्हा सर्वसाधारणपणे सगळ्या किडनी, लिव्हर, ब्लड ह्याच्या त्याच्या सगळ्या टेस्ट करूनच त्याचा डोस ठरवूनच आणि औषधं देता देताही दर 3-4 महिन्यांनी परत ब्लड टेस्ट करून खात्री करतात डॉक्टर की त्यांना त्या इंटरनल औषधाचा बाकी आतमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही याची खात्री केली जाते. बरोबर. डॉक्टर, फार महत्वाचे मुद्दे तुम्ही इथे सांगितलेत, कारण की बऱ्याचदा असं होतं की सोरायसिसला अनेक लोक घाबरत असतात. जरा जरी सोरायसिसची लक्षणं दिसली तर डॉक्टरांकडे जाणं देखील अनेक लोक घाबरतात, बाहेर जाणं देखील टाळतात. ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये आपल्याला जर सोरायसिस हा बरा करायचा असेल तर खूप चांगले उपचार पद्धती आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि खास त्यासाठी खरं तर जनजागृती दिनही पाळला जातो. आज खरं तर हा सोरायसिस जनजागृती दिन आहे आणि या निमित्ताने अजून एक प्रश्न मला डॉक्टर दीपक कुलकर्णी यांना विचारायचा आहे. डॉक्टर, बऱ्याचदा ताणतणाव वाढल्यावरती देखील सोरायसिस होऊ शकतो का? अगदी चांगला प्रश्न विचारला. ताणतणाव आणि बऱ्याच रोगांचा, विशेष करून त्वचा रोगांचा संबंध असतोच. पण ज्या रोगांचा तणावाशी जरा जास्त सरळ संबंध आहे, डायरेक्ट संबंध आहे, अशा त्वचा रोगांमध्ये सोरायसिसची गणना होते. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा आम्हाला असं जाणवतं की ज्यांना यापूर्वी सोरायसिस आहे अशा व्यक्तींना त्यांच्याकडे काही एक्झाम स्ट्रेस असेल, काही आर्थिक अडचण आली, कोविडच्या वातावरणामध्ये जॉब गेला, पैसे नसतील, अशा वेळी हा त्रास वाढण्याची शक्यता असते. अगदी. बऱ्याच वेळा स्त्रियांचा कधी कधी असं जाणवतं की त्यांना पाळी आलेली असताना कदाचित तात्पुरती काही नवीन चट्टे तयार होऊ शकतात आणि अशा वेगवेगळ्या प्रकारे ताणतणावाखाली असताना हा त्रास वाढतो. आणि त्याच्यामुळं काही लोकांना त्याच्यामध्ये एक समुपदेशन केलं, ते स्किन स्पेशालिस्ट करणं हे सोयीचं असतं, तो आमच्याकडे येत असतो, तर त्यांचं त्याच्यामध्ये खूप सुधारणा होऊ शकते. पण ज्यावेळी त्यांना जास्त खोलवर त्यांच्या मनावर परिणाम झालेला असतो तेव्हा आमचे जे काही मानसोपचार तज्ज्ञ मित्र असतात त्यांच्याकडे यांचा सल्ला घेऊन त्यांच्या सल्ल्याने त्यांना योग्य औषधोपचार आणि समुपदेशन करणं, त्यांचा सल्ला घेणे आवश्यक. अगदी. खरं तर डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथे थांबावं लागतं, मात्र आज तुम्ही जागतिक सोरायसिस दिनानिमित्त खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि यानंतर हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास.